जबरदस्त असा बीच आहे हा पण. मित्रांनो, तर इथलं सूर्य नाही इतका चमकतोय ना, डोळ्याला त्रास व्हायला लागलाय मला. मित्रांनो, तर फायनली निघालोय आता. पाहू शकता हे बेट होतं. मित्रांनो, तर पाहू शकता अशा प्रकारे रोड बनवला बोटिंग स्टेशनकडे यायला, एकदम चकाटमध्ये मस्त. फायनली आपण नवी पटायामधील सर्वात मोठ्या बुद्ध मंदिरात पोहोचलेलो आहे. तर ह्याचं नाव आहे वेटफाय आय असं नाव आहे ह्या मंदिराचं. मी ना तुम्हाला सकाळी कमेंट केली तुम्ही. ओके ओके. हा, मी इथंच आहे, पाऊस चालू आहे. हां हां, बीडचे का ते? तर मित्रांनो, हे सर भेटलेत आपले बीडचे खूप मी काय रोज तुम्हाला लाईक करते माहिती का, मोटरसायकलीवर जातात तुम्ही प्रत्येक देशामध्ये. हा, यांनी ओळखलं बरोबर. तर मित्रांनो, आपले मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलंच की आपण थायलंडमधील कोरल आयलंडला आलो होतो आणि तेथील 2 बीच तुम्हाला दाखवले होते. तर ह्या पार्टमध्ये नाही तुम्हाला मी कोरल आयलंडवरचे बाकीचे बीच दाखवणार आहे. त्याचबरोबर आपण नाही एका सुंदर अशा मंदिरात पण जाणार आहे पटायामधल्या, ते पण तुम्हाला ह्या पार्टमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपण सध्या जिथं आहे ज्या आयलंडवर, तिथं कुठल्याही प्रकारची बस वगैरे चालत नाही आहे. तिथं जाण्यासाठी एक तर आपल्याला गाडी रेंट घ्यावी लागते, 2 व्हीलर किंवा टुकटुक असती. तर टुकटुक असते हे मला नंतर कळलं. तर आपण टुकटुक जिथं भेटती म्हणजे रिक्षा थोडक्यात भेटती, ती त्या स्टेशनला आलेलो आहे आणि इथनं आपण रिक्षा पकडून जाणार आहे बाकीचे बीच पाहायला. तर पहा काय होतंय नक्की ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर चला जाऊया आता हे टुकटुकनी. यू आर गोइंग अपसाइड. ओके ओके सर, here is going टुकटुक. Okay. Where are you from? Russia. Russia. Nice to meet you. Nice to. Okay. Nice to meet you, ma'am. Yulia. Okay. Russia is a beautiful and big country than India. India. मित्रांनो, ते एका टुकटुकमधनं दुसऱ्या टुकटुकमध्ये आलोय. ओके, एका टुकटुकमधनं दुसऱ्या टुकटुकमध्ये आलोय. आता ही जागी जाणार आहे पहिलं. मित्रांनो, तर चाललंय आता आणि हे आपले साथीदार आहेत. आणि तिकडं बघा त्या बीचवर होतो आपण, आता पुढच्या बीचवर चाललोय. बघूया. हाय सर. हाय हाय, नाईस टू मीट यू. हाय, चला टुकटुक. ओके, लेट्स गो. हा चांगलंच मोठं बेट आहे. सगळं आहे, सुविधा इथं सगळं म्हणजे सगळी दुकानं आहेत, हॉटेल आहेत, अजून गॅरेज आहे गाड्यांचं बिड्यांचं सगळं आहे. पाहू शकताय मोठं. आता जेव्हा तुम्ही टुकटुकमध्ये बसून येत आहे म्हणजे मी आलोय, तर नाही तिथनं भारी वाटतंय. म्हणजे मित्रांनो, जेव्हा टुकटुकमध्ये बसून येतो आपण तेव्हा कळतंय बाबा हे लय मोठं आहे. तिथं बाहेर बी 7-11 आहेत, आतमध्ये पण 2-3 7-11 भेटले आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला नेक्स्ट स्टॉप पशी पुढच्या बीच पशी आणून सोडले यांनी टुकटुकने. ओके. मित्रांनो, तर 20 रुपये देऊन आपण एका बीच पशी उतरलोय आता. तर अशा प्रकारचं बीच आहे आणि इथं दगडी जास्त आहेत, अशा प्रकारचं आहे. ओके, हा एक वेगळा बीच आहे. असे वेगवेगळे बीच आहे. इथनं तिकडं दिसतंय तिकडं आपण टायगर पार्क पाहायला गेलो होतो. आलं का लक्षात? आलं माझ्या लक्षात. ओके, ते बिल्डिंग दिसते का मोठी, तिथंच टायगर पार्क आहे कुठं तरी. ओके, ह्या इकडं एवढं पाणी क्लिअर दिसा नाही, पण तिकडे एकदम झकाश पाणी होतं आपण जिथं पहिल्यांदा थांबलो होतो. तर चला जाऊया नेक्स्ट बीचला. मित्रांनो, तर आलोय इथं नबान बीच म्हणून. तर इथं एक मंदिर आहे, बुद्ध मंदिर. तर इथं जाऊया आतमध्ये. कशा प्रकारचं मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला. हत्ती
मित्रांनो तर अशा प्रकारचं इथं मंदिर आहे. बहुतेक इथं सगळे बुद्ध मंदिरच आहे मित्रांनो. तर हे पण बुद्ध मंदिरच आहे. तर पाहू शकताय प्रसादामध्ये अशा प्रकारे कोल्ड्रिंक वगैरे ठेवलेले आहेत लोकांनी देवाला. तर चला आपण पुढच्या बीचवर निघूया मित्रांनो. टुकटुक पकडायची निघायची. तर फायनली मित्रांनो परत आपण आलो आहे टुकटुकमध्ये आणि आपण आता निघालो आहे पुढच्या बीचकडं. समई बीच म्हणून नाव आहे त्या बीचचं. तर तिथं पण लय गर्दी असते असं ऐकलं आहे मी. तर चला जाऊया. जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब आहे बीच. तर इथनं मित्रांनो तर कोरल आयलंड हे पटायापासून जवळपास 13 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये एक टापू आहे, एक डोंगर आहे थोडक्यात म्हणायचं. आणि त्या डोंगराचा व्यास म्हणलं तर ते जास्तीत जास्त 6 किलोमीटर. अख्खा तुम्ही राऊंड मारायला गोल तर 6 किलोमीटर होतं. तर त्यामध्ये 5 बीच आहेत, त्यापैकी 3 बीच आपण पाहिले आणि आपण आता 4थ्या बीचकडे चाललेलो आहे मित्रांनो. रोड बिडी एकदम टकाटक आहे तिथं. पुढच्या बीचवर आलो आहे समय बीच म्हणून आहे. तर चला जाऊया. जास्त पैसे घेतले असं जर 50 बात झाले टोटल इथपर्यंत येतो पण. आणि जाताना आपल्याला 30 बात अजून लागणार आहे. अशा प्रकारे बघा ह्यांनी उलटं भारी डोकं चालवलं आहे. ज्यांनी डबल टिबल आहेत त्यांनी. आता इकडं आपण बरोबर अपोजिट साईडला आलो आहे बीचच्या. तर मित्रांनो ही असली डुकरं कापतात ही खायसाठी. कापायलाच आणलेलं दिसतंय. दिसलं का तुम्हाला असले डुकरं आणतात कापायला. अशा प्रकारचे बीच आहे एकदम जबरदस्त. दीज आर प्रोफेशनल फोटोग्राफर्स. हां ठीक आहे. जबराट असा बीच आहे आपण. मित्रांनो ते ह्या बीचवरनं पण निघतोय. इथं नाही वे लय ऊन होतं. ऊन आणि सूर्य पण अपोजिट डायरेक्शनने होता त्यामुळे डोळ्यावर लय चमकत होतं. त्यामुळे लगेच निघालोय मित्रांनो मी. तर आलोय टुकटुकमध्ये बसलोय आणि जायचं आहे आपल्या इथनं माघारी. तर मित्रांनो वाटतच टुकटुक पंक्चर झाले. आता हे पंक्चर झाले. आता आपल्याला त्यांनी दुसऱ्या ह्याच्यात शिफ्ट केलं आहे अशा प्रकारे. तर आपण दुसऱ्या टुकटुकमध्ये येऊन बसतोय आता. आणि आपल्याला आता जिथनं बोट भेटणार आहे तिथंच जायचं डायरेक्ट. आपण आता डायरेक्ट इथनं ह्या आयलंडवरनं निघणार आहे कारण अंधार पण व्हायचा वेळ झाला आहे. म्हणजे 4 वाजून गेल्यात. आपल्याला दिवस मावळायच्या अगोदर तिकडं पोचायचं आहे समुद्राच्या बाहेर. ओके थँक्स मॅम. मित्रांनो जागाच होत नव्हती. आता दाटी वाटीत बसलो. मित्रांनो तर आलोय आता परत फेरी स्टेशनला. तर जाताना वेगळ्याच इकडून गेलो होतो. आता वेगळ्याच इकडून चाललोय. तर चला जाऊया. बघूया कशा पद्धतीने जातोय आपण. जाताना 30 रुपये तिकीटात गेलो होतो. तर आता किती रुपये तिकीट घेतात हे सगळं तोडायचं चाललंय तिकडचं. ओके चलो मित्रांनो तर फायनली आलोय आपण आता. इथं तिकीट किती बघूया. तिकीट देऊया. मित्रांनो तर आता आलोय तिकीट काढायला. तिकीट काढूया. सुट्टेच पैसे नाहीत आता. ओके आय विल गिव्ह 10. वन बात. ओके मित्रांनो अशा प्रकारे पैसे दिलेत. चला तर चला आलोय आता आणि चालू 30 बात देऊन. ओके तर बसूया आता. जा कम्फर्टेबल जागेवर बसूया. मग अशी अनकम्फर्टेबल जागेवर बसलं होतं. ओके पाठीमागच्या साईडला बसूया. मित्रांनो तर फायनली निघालोय आता. पाहू शकता हे बेट होतं. या बेटवर
मित्रांनो तर फायनली पोचत आलोय. आता ह्याच्यात कॅमेऱ्यात नाही दिसणार बिल्डिंग, पण असलं झपराट दिसतंय ना नाथ खोळा. तर तिथे गेल्यावर आपण बिल्डिंग पाशी एखादा व्हिडिओ काढू. किती मजली बिल्डिंग आहे तुम्हाला दाखवतो. हां, एक तिथं पाहिली मी 70 मजली बिल्डिंग होती, तर ते मोजू आपण, तिथे एक रील काढू. मित्रांनो तर समुद्रातनं बघा कसल्या जबराट अशा पटाया सिटी दिसत आहे मित्रांनो. आता ह्या कॅमेऱ्याला झूम नाही आहे जास्त, त्यामुळे दिसत नाही आहे, पण डोळ्यांनी अशा गगनचुंबी इमारती दिसतात पाण्यातनं ना. एक नंबर व्ह्यू येतोय मित्रांनो, खूप भारी व्ह्यू आहे. त्यासाठी मी पाठीमागं बसलेलो, पुढे येऊन बसलोय आता, कारण इथनं एकदम सुंदर असा व्ह्यू येतोय बिल्डिंगचा आणि पाण्याचा आणि बोटीचा आनंद घेताना. जाताना मला बोटीत त्रास झालाय का वाटत होतं, डोकं वगैरे दुखताना, पण येताना आरामात एकदम आनंद घेत आलेलो आहे मी. मित्रांनो आता दिसतात का बिल्डिंग? तरी मी तुमच्यासाठी नाही एक मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलाय, तिथं इथं दाखवलं होय ती कसल्या जबराट जबराट बिल्डिंग आहे. तर तिथं ते दिसतंय का पाठीमागं, तिथं स्टेशन आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. बिल्डिंगचं काम तर चालू आहे ना, तिथं उतारतोय बहुतेक, कारण जाताना मी पाहिली होती बिल्डिंग. कसल्या बिल्डिंग दिसतात यार, नाथ खोळा व्ह्यू आहे भाऊ, एक नंबर. तिकडं पण पाहू शकताय मी आहे मित्रांनो. तर आता चेकआउट करा कसला व्ह्यू येतोय, सिटी बघा. मित्रांनो तर फायनली उतराय आलोय आणि इथं बघा एक तसलं जी पिक्चरमध्ये जहाज बघतो ना तसं झाड आहे. कार पाहिलं का, काळ्या कलरचं. आता ही बिल्डिंग बघा किती उंच आहे, लय उंच आहे ही बिल्डिंग. नाही बऱ्यापैकी सगळ्यात उंच बिल्डिंग असणार आहे. त्या बिल्डिंगचे मजले मोजून दाखवणार मी आता तुम्हाला. ओके, स्लो झाली आता, कुठल्या ह्याला लागते काय माहिती बोट. येताना लई टाइम नाही लागला, जाताना लई टाइम लागला. येताना आरामात लवकर आलो, 20 ते 25 मिनिटातच आलो असेल. मित्रांनो तर बघा आता कशा प्रकारे बोट आता थांबवते तिथं, पार्किंगला कशी लावतात बघा. हो, साईड बॅक साईड. आता वरती फेकलं, यस बघा फेकलं. ओके, अडकवलं. थांबा पाय खाऊ द्या. तर मित्रांनो फायनली आलोय बाहेर. अशा प्रकारे आहे, जाताना पळत आलो होतो, आता आरामात आलो इथं. ओके, बोटिंग स्टेशनला चलो. इकडं पाहू शकता किती फेऱ्या जातात, लय फेऱ्या जातात तिथनं, लय माणसं जातात त्या आयलँडवर. आपण पण जाऊन आलो भाऊ, सगळीकडं फिरून आलो. परत लोक म्हणतात चिंगुटपणा करतं, इतक्या लांब गेला ते सगळं पाहिलं नाही. तर आज सगळीकडं काय ते 100 रुपये 100 बात उगाचच गेले. मला तर तिथलं काहीच आवडलं नाही. एकच बीच चांगला वाटला जिथं आपण थांबलो होतो तिथं. बाकी तर बोगसच होतं सगळं, लय ऊन होतं तिकडं बाकीच्याकडं. तर मित्रांनो ते पाहू शकता इथं लिहिलं आहे सुंदर असं नाव, पटाया सिटी. आणि ही बिल्डिंग, तर तिथं बिल्डिंगच्या खाली जाऊन बसून मजले म्हणून. मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे रोड बनवला बोटिंग स्टेशनकडे यायला, एकदम चकाटमध्ये मस्त क्लीननेस पण लय. आणि इकडं वरती बघा कसं भारी बनवलंय. चलो, जे स्पीड बोटने जातात ना त्यांच्यासाठी इथं छोटं टर्मिनल आहे. स्पीड बोटने लय फास्ट जाते. ओके, It's good. It's the playa. Welcome to playa. Pattaya Beach, motherfucker. ओके. Where are you from? From in Morocco, my bro. मोरोक्को. Morocco. तर मित्रांनो मोरोक्को कुठंच आहे ना. Dusoduz la quantité, dusoduz la qualité. मित्रांनो कुठं काही नाव ऐकलंय मोरोक्को. तर तुम्हाला ह्या बिल्डिंगचे मजले दाखवतो पहिले. मित्रांनो तर मी आता नव्हे हर महादेव. मित्रांनो तर आपण आहे आता थायलंडमध्ये. थायलंडमध्ये नव्हे एक बिल्डिंग दिसली मला जबराट, तर मी म्हणलं मजले मोजावे ह्या बिल्डिंगचे. तर सहज मी मजले मोजले, तर ही बिल्डिंग समोरची दिसते का, आता कॅमेऱ्यात तुम्हाला बारकी दिसेल, पण ह्या 60 मजली बिल्डिंग आहे. आणि अशा थायलंडमध्ये पटायामध्ये अशा लय बिल्डिंग आहेत. तुम्हाला आता इकडं दाखवतो मी. आता ह्या कसं आहे, ह्यो
आपला गोप्रोमध्ये झूम नाही काय नाही त्यामुळं तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित. पण ह्या साईडला नाही वे एकदम झगड्या अशा बिल्डिंग आहेत सगळ्या. दिसले का तुम्हाला कसल्या खतरनाक बिल्डिंग आहेत. वाव. नो तर आता नाही वे मी आलोय इथं आपण नाही वे कोरल आयलंड म्हणून तो जे आयलंड होतं ते फिरून आलो. तर अचानक आपल्याला हा भाऊ भेटला. दिस ब्रदर फ्रॉम हवा ये भाऊ आपला केरलाच आहे. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. आप क्या बोलोगे अकेले आए हो दोस्त थे? मैं सोलो ट्रिप. सोलो ट्रिप पे आए हो. कैसा लग रहा है? सोलो घूमने में ही मजा है. अच्छा है ना. तो चलो. डिफिकल्ट नहीं है हाँ, हाँ. ना, वो सिस्टमैटिक है वो हाँ. टूरिस्ट के लिए. नहीं नहीं डिफिकल्ट कुछ भी नहीं है. अपने को घर से निकलते टाइम ही डिफिकल्ट लगता है. जब इधर आते हैं तो बहुत ईजी है. बहुत ईजी है. हाँ. इमिग्रेशन भी बहुत ही आसान है. कुछ पूछते हैं अपने इंडिया वाली तो थोड़े दिमाग लगाते, इधर के तो कुछ दिमाग भी नहीं लगाते. सभी समटाइम वी विल गेट दैट टिकेट सम बेस्ट रेट. ओके ओके. तर मित्रांनो आता परत आलोय आपण ह्याला वॉकिंग स्ट्रीटला. तर भाऊ आहे भाऊ बरोबर बोलता बोलता कसा टाईम निघून चाललाय ती कळा नाही. तर आता जाऊया पुढं. तर भाऊ बी चांगला मोठा कंटेंट क्रिएटर आहे. ओके मित्रांनो तर आता नाही वे इथं बुद्धा टेम्पल म्हणून एक स्पॉट आहे. तर तिथं चाललोय. आपला भाऊ हा पण केरळाचा आहे, तो पण आपल्याबरोबर येतोय. तर चला जाऊया. इथनंच चाललोय आपल्या नॉट टेकिंग यू. हाँ नो नो किधर है हम. ओके अपने को इधर ही जाना है लेफ्ट को ना. लेफ्ट को होना पड़ेगा. हाँ हो ना. हाँ हाँ सभी हाँ मित्रांनो तर बरंच चालत आलो आहे आता. अजून इथनं 1 किलोमीटर लागलं आहे. चढ लागला चढ. 1 किलोमीटर राहिलं आहे. तर बघूया 1 किलोमीटर जाऊन पण वैतीत आहे का नाही. सगळ्या जिरायचं खायला. ओके चला एकच पॉईंट राहिलं आहे आपला, मग जाऊया आपण. मित्रांनो ते एक सुंदर असा पटाया नावाचा बोर्ड आला होता, ते दाखवायचंच राहिलं तुम्हाला. फोटो काढलाय तिथं. तर चला जाऊया. वैती चढूनच नको झालं. हा आपला भाऊ आहे. ते भाऊ मग चालत नाही तर मी आतापर्यंत मागितली असती. मित्रांनो तर फायनली आलो आहे आता. तर चढ अजून काय संपायचं नाव घे नाही. तर जाताना गार्डनमधनंच जा. वी कॅन गो डाऊन इन गार्डन ला. वा इथं व्यायाम करायला बरेच जण येतात इथं. मलाच बघा किती काम आलाय. आता आलोय जवळ. तर जवळ आल्यानंतर पाहू शकताय अशा प्रकारे एक मूर्ती लागली. अशा प्रकारे एक बगळा लागलाय. पण ही एनर्जी एवढी फुस झाली की काय रेकॉर्ड करायची पण इच्छा नाही मला. ड्रॅगन टायगर मूर्ती. लेट्स गो. बघा इकडं बी चांगलं केलं. रात्रीच्या लाईट बीट लागत असतील ह्याच्यावर. बेडकं बनवलं. फायनली आपण नवी पटायामधील सर्वात मोठ्या बुद्ध मंदिरात पोहोचलेलो आहे. तर ह्याचं नाव आहे वेट फाय आय असं नाव आहे ह्या मंदिराचं. तर ह्यात तुम्ही पटायामधील बुद्ध मंदिर जरी टाकलं तरी हे तुम्हाला भेटून जाईल मॅपवर. तर मित्रांनो ह्याच्या एंट्रन्सलाच नाही असे विशाल काही साप बनलेले आहेत पाहू शकताय. इकडे एक साप आहे, इकडे एक साप आहे. अशा प्रकारे हे तर एक छोटा हत्ती आणि साप आहे. आणि हे साप अशा शिडीतनं नाही डायरेक्ट वळती चाललेत हे पाहू शकताय. अशा प्रकारे साप ड्रॅगन म्हणू शकताय, काय म्हणू शकताय, साप म्हणू शकताय. जे आपण तो पिक्चर कुठला चेसमिस ह्याचा विसरलो नाव मी त्याचं. हॅरी पॉटरमध्ये जसं ड्रॅगन होता ना तसंच ड्रॅगन वाटतं हे. इतका मोठा साप आहे. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि एकदम भारी अशा शिड्या आहेत तिथं हे जाण्यासाठी. एकदम पाहू शकताय एकदम पायाला जड नाही जाणार अशा आहेत. एकदम छोटे टप्पे दिलेले 3-3, 4-4 इंचाचे. आणि त्यातनं आपण चाललेलो आहे. एकदम मस्त आहे भाऊ. आवडलं आपल्याला हे. नंतर चला
जाऊया. आणि हे मूर्तीचं विशिष्ट म्हणजे माहिती का, त्याला सोन्याचा लेप दिलेली मूर्ती ही सगळी. आणि हे जी मूर्तीची उंची नव्हे 60 फूट उंच आहे. आणि 60 फूट उंच असून ही एकदम एका टेकडीवर आहे, परमानक हिल म्हणून आहे. परमानक हिल. आणि परमानक हिलमधनं सगळ्या पटाया शहराचा व्ह्यू येतो. अशा प्रकारचं हे बुद्ध मंदिर आहे. आणि चला आत्ताच काय सांगतो तुम्हाला, पुढे गेलो पण बाकीचं सांगाल मी एवढे साहेब ना. तुम्हाला सकाळी कमेंट केली तुम्ही. ओके ओके. हा मी इथंच आहे, पाऊस चालू आहे हां हां बीड. हां, बीडचे का ते? तर मित्रांनो हे सर भेटलेत आपले बीडचे खोपे सर. खोपे सर. तुमचा कुठला ग्रुप? सगळा बीडचेच का? नाही मराठवाडा. हां मराठवाड्याचे. ओके ओके. थांबा आपण अजून एक व्हिडिओ काढू एकच मिनिट. हर महादेव मित्रांनो आपण करत आहे आता हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे थायलंड ट्रिप. आणि थायलंड ट्रिपमध्ये नव्हे आपण आत्ता नव्हे पटायामध्ये. आणि पटायामध्ये आल्यानंतर नव्हे आपण हे पाहू शकता प्रचंड मोठी बुद्ध मूर्ती. तर ती मूर्ती पाहण्यासाठी आपण आलो होतो, बुद्ध मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. तर अचानक हे सर भेटले आणि सरांनी म्हणले देवडे इकडं सकाळीच मेसेज केला होता म्हणले. आणि सर भेटले, तर सरांना भेटून खूप आनंद झाला. हे सगळा ग्रुप आला इतका मोठा सगळा मराठवाड्यांचा. तर सर तुम्ही काय म्हणताल? तुमचे व्हिडिओ मी रोज पाहतो सर. आणि सकाळी तुम्हाला मी कमेंट केली 8 वाजता सर. मी पण पटियालाच आहे. तुम्ही नेमकं कुठं आहेत? सध्या पाऊस चालू आहे. तर तुम्ही त्याच्यावर काही उत्तर दिलं नव्हतं. पण आज माझं भाग्य एवढं की तुमची मला आज बुद्धविहाराच्या ठिकाणी भेट झाली. आणि मी तुम्हाला 1 वर्षापासून फॉलो करतो फेसबुकवर सर. तुम्ही मोटरसायकलवर सगळे स्टेट, आउट ऑफ स्टेट, केरळा हे ते सगळे फिरलात. आणि योगा तुम्ही 5 तारखेला पटायला आलेला होतात. आम्ही 10 तारखेला आलो. आणि आपली योगा फार म्हणजे अशा सुंदर ठिकाणी भेट झाली सर. ओके. अजून कोण बोलणार तुमच्यापैकी? बोला. नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल फ्रॉम अंबाजोगाई, जिल्हा बीड. आज खरं म्हणजे मराठवाड्यातल्या मंडळीची भेट झाली. आणि हे यूट्यूबर जे आहेत ते अतिशय फेमस आहेत. यांना आम्ही खूप दिवसापासून फॉलो करतो. आणि आज अतिशय ऐतिहासिक ठिकाणी या ठिकाणी यांची भेट झालेली आहे. त्यामुळे त्यांना भेटून खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू देवरे सर. ओके. मी प्राध्यापक काळे, मराठवाडा, औरंगाबाद या ठिकाणी आलो. बुद्धाचं दर्शन झालं, खूप आनंद झाला. एक बुद्धाचं तत्त्वज्ञान काय असतं हे आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कळालं. महाराष्ट्रामध्ये बुद्धाला फारसं मानत नाही, पण इथं मात्र फार जवळपास 100% या ठिकाणी बुद्धाचं तत्त्वज्ञानाची मानलं जातं, पाळलं जातं. आणि इथून गेल्यानंतर मी सुद्धा बुद्धाचं 100% तत्त्वज्ञान पाळण्याचा प्रयत्न करेल. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. मी माणिक सीताराम सुर्वे आणि भंते डॉक्टर उपगुप्त या फ्रॉम पूर्णा यांच्या जो काही आमच्या थायलंड टुरिस्ट जो आले आहे 29 मेंबर्स फॉर पटाया बँकॉक फॉर watching and Buddha, laughing Buddha and all of Buddha, best of luck journey, best of luck. तर मित्रांनो फायनली आता ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आता ते मी काय रोज तुम्हाला लाईक करते माहिती का, मोटरसायकलीवर जातात तुम्ही प्रत्येक देशामध्ये. तर ह्यांनी ओळखलं बरोबर. तर मित्रांनो आपले ह्याच्यापैकी बऱ्यापैकी लोक व्हिडिओ पाहत होती, तर ह्यांना भेटून खूप आनंद झाला. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. लाईट डाऊन झाली आता. एक फोटो काढतो आम्ही ह्यांच्या बरोबर. टाकाल मला 3 मिनिटच वेळ. मित्रांनो तर हे सर आहेत, हे PSI साहेब आहेत. तर तेच ट्रिप घेऊन आले. तर सर काय म्हणताल, तुमचा परिचय सांगा आणि सांगा तुम्ही काय म्हणताल. मी राजेश टोके, हिंगोली, महाराष्ट्र. आम्ही जवळजवळ ते 29 लोक थायलंड टूरसाठी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आलेले आहोत. आणि थायलंड टूर हा खरंच आम्हाला एक खूप अतिशय चांगला वाटला. कारण टोटली बुद्धिझम आणि बुद्ध तत्त्वज्ञान इथं आम्हाला बघायला मिळालं. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. ओके चला. आपल्या इथले जो ग्रुप भेटला होता त्यांच्याशी एक व्हिडिओ काढून आपण आता तुम्हाला मंदिर दाखवतो. कारण आता अंधार पडायच्या अगोदर मी दाखवतो, नाही तर अंधार पडल्यावर व्यवस्थित दिसणार नाही. काय हे पण आपले व्हिडिओ पाहतात. तुम्ही तिकडचेच बीडचे? औरंगाबादचे. तुम्ही दुसऱ्या ट्रिप मध्ये का? यांच्या संगत. ओके ओके ओके. मित्रांनो ते इथं आलं ना तर हे 18 मीटर म्हणजे 60 फूट उंचीचं हे बुद्ध मूर्ती आहे. आणि इथं नव्हे ह्याच्या भोवती
जे आठवड्यातले 7 दिवस आहेत त्या 7 दिवसांचे 7 रूपं असे दाखवण्यात आलेले आहेत. पाहू शकता हा भरपूर सारे मूर्ती आहेत त्याच्या भोवती. पण ह्याच्या मी डिटेल माहिती तुम्हाला नंतर सांगाल. आपला भाऊ कुठे गेला? मित्रांनो तर ह्या साईडनी नाही सगळा समुद्राचा व्ह्यू येतोय आणि ते दिसतंय ना ते कोरल आयलंड आहे. तिकडं पाहताय का ते तिकडं आपण गेलो होतो या बिल्डिंगच्या पलीकडं जे आयलंड पाहताय ते कोरल आयलंड आहे आणि इकडंच आपण कुठंतरी उतरलो होतो अशा प्रकारचं आहे. तर एवढा मोठा ग्रुप भेटला होता मित्रांनो, सगळे ओळखीचे होते. तर त्यामुळे थोडा अंधार पडायला लागला नाही. तर आपण बरोबर टायमिंगमध्ये आलो होतो. एकदम मस्त असं मंदिर आहे, पाहू शकता इथं पण. पाहू शकताय वरती एक मंदिर आहे अजून. अरे हे बघा इकडची ही माणसं बूट बीट घालून हे योग्य नाही आहे. बूट काढून हे पाहिजे होतं. हे बघा बुद्धाजींचे पाय दिसतात. फोकस मित्रांनो तर आपण नाही सगळ्यात उंच टोकावर आलोय पटाया शहराच्या आणि पाहू शकता इथनं सगळ्या उंच उंच बिल्डिंग दिसतात सगळ्या, पाहू शकताय. आणि तिकडं आपण गेलो होतो कोरल आयलंडला, ते दिसतंय का तिकडं आयलंड आहे. अशा प्रकारे इकडून हा समुद्राचा व्ह्यू आहे. तर तुम्हाला अपोजिट साईडला मी नाही आपला हे जो व्ह्यू दाखवतो कसा आहे सिटीचा व्ह्यू. तर सिटीचा व्ह्यू पण येतो इथनं मस्त असा. ओके मित्रांनो तर हे पाहू शकताय 7 बुद्धांचे म्हणलं ना रुपयात 1 2 वेगवेगळ्या पद्धतीने. ती बघा इथं हत्ती पण झुकलेला दाखवलाय. मित्रांनो पाहू शकताय कशी ह्यूज अशी उंच बुद्ध मूर्ती. आणि इथं पाहू शकताय छोटी छोटी अजून मूर्ती. इथं लोक पैसे डोनेट करतात अशा प्रकारे आहे. ह्याच्यावर मी काय माहिती असेल ना व्हॉइस ओव्हर कर. सोन्याची प्लेटिंग आहे काय, गोल्ड प्लेटिंग, गोल्डन कलर आहे. हाँ ये देखो डॉलर है, कौन सी देश की करेंसी है वो? वियतनाम की है तो वो कम ही रहेगा. हाँ हाँ मित्रांनो तर फार अंदाज झाला आज आता इथनं मला वाटतंय बसावं थोडं वेळ आणि मग जाऊ. मला तर सरळ जायचं आहे हायवेनी. होयच्या गावात पाय मुलगा इथनं टुकटुक भेटली ना तर लय भारी होईल. मला सरळ जायचं आहे. मला इथनंच टुकटुक भेटाय पाहिजे मग बरं होईल मला. तर एकदम सुंदर अशा गार्डनमध्ये आलो आहे आता. इथनं 5 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. बघा इथं कशा पाखुळे असल्यागत बनवले प्रत्येक झाडाला. एकदम मस्त टाकाटक दिसते हे. चलो तुम्हाला मागाशी पटायाचा बोर्ड दाखवायचा राहिला होता ते आता दाखवतो.
मित्रांनो तर फायनली या भावाला बाय बाय म्हणून आता निघतोय. फायनली या भावाला बाय बाय म्हणून निघतोय. भाऊ आपला केरळाचा होता. भावाबरोबर दोघं जण असलं ना फिरायला चांगलं वाटतं. आता इतक्या लांब लांब चालत गेलो आम्ही तर बोलत बोलत गेल्यामुळं काही अडचण नाही आली. तर चलो भाई मिलेंगे फिर से. Thank you for ओके 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 चलो बाय बाय. मित्रांनो तर फायनली लिफ्ट भेटली भावाला माझ्या. मी जातोय तिकडं जायचं पण नव्हतं ते भाऊ मला सोडायला निघालाय. धन्यवाद भाऊ. चला लिफ्ट भेटली भाऊ. मित्रांनो तर अशी चांगली माणसं भेटत वाटतात. काल पण मला एक भाऊ डायरेक्ट सोडायला आला होता. आता पण हा सोडायला चाललाय. जवळपास 3 किलोमीटर आहे. भाऊचं धन्यवाद. मित्रांनो तर आता मी पटायामध्ये पटायामध्ये नव्हे आपण चाललो होतो रूमकडं सेंट्रल पटायाकडं जे मोठं बुद्ध मूर्ती होती तिथनं. तर यो भाऊ फक्त 10 किलोमीटरच मला लिफ्ट देणार होता. पण गाडीवर बसल्यानंतर भाऊला सांगितलं मी असा लिफ्ट मागून फिरतोय. तर भाऊ आपल्या डायरेक्ट हॉस्टेलपर्यंत सोडायला आलाय. तर धन्यवाद भाऊचं. थँक्यू ब्रदर. ओके हर माधव. मित्रांनो तर आपण कळत आहे जग भ्रमंती. त्यातील आपण 5व्या देशामध्ये आपण लिफ्ट मागून फिरत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आज गेलो होतो कोरल आयलंड आणि त्यानंतर आपण बुद्धा मंदिरला गेलो होतो पटायामधील. तर तिथनं येताना नव्हे अंधार पडला होता आणि मला 5 किलोमीटर यायचं होतं. तर मग मी लिफ्ट मागत होतो. कोणच थांबत नव्हतं. तर हा भाऊ आपला थांबला आणि भाऊनी आपल्याला लिफ्ट दिली. भाऊ फक्त 10 किलोमीटरचीच लिफ्टची आशेने मी केलं. तो म्हणला मला पुढच्या सिग्नलपर्यंत जाणं आहे. त्याला मी सांगितलं की मी इंडियात नाही आणि असं लिफ्ट मागून फिरतोय. तर भाऊ नाही मला डायरेक्ट 4.5 किलोमीटर सोडायला आला. तर धन्यवाद भाऊचे. थँक्यू सो मच ब्रदर. व्हेरी नाईस पीपल इन थायलंड. दे ऑलवेज हेल्प पीपल. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला जर देशातले विदेशातले आणि फक्त मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे तुमच्याकडे नव्हे फक्त फिरण्याची इच्छा पाहिजे आणि खांद्यावर बॅग घ्यायचं धाडस पाहिजे. तर तुम्ही काही पण करू शकताय आणि कुठं पण फिरू शकताय. कमी पैशात पण फिरू शकताय. अशी चांगले माणसं पण तुम्हाला भेटतात. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो फॉलो केलं ना मोटिवेशन भेटतं. तर फॉलो नक्की करा. मित्रांनो हा भाऊ आपल्याला इतक्या लांब सोडायला धन्यवाद. यू लाईक टू इट फ्रूट सम. ओके थँक्यू. ओके नाईस टू मीट यू. ओके ओके थँक्यू. मित्रांनो तो आंबा खातोय. यू रिमेंबर मी. आय एम कम yesterday. मित्रांनो तर आता इथं थांबलोय. आता इथं आंबा घेतलाय खायला. तर आंबा खातोय आणि जातो आपल्या राहायच्या ठिकाणी. पहिलं हात धुवा मला वाटतंय. हात लई जागेवर लागले आता. तर पाणी भरून घेतो आणि मग हात पण धुतो तिथंच. मित्रांनो तर निघालोय आता. हे घेतलंय परत आलो होतो मित्रांनो आपल्या 7-Eleven आणि हे घेतलंय शेंगदाणा बिंगदाणा. मग आता निघतो इथनं. चला नेमकं मला पैसे सुट्टे करायचे होते त्यामुळं मी आलो होतो खास. पैसे सुट्टे झाले आपले. चलो तिथं रूम